हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम छान, एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या हॅपीनेससाठी काय-काय करते आणि माझी दुपार कशी असते. कारण आजचा व्हिडिओ होतोय दुपारपासून स्टार्ट, म्हणजे जवळ ना 11:30 वाजलेले आहेत आणि इथपर्यंत माझं घरातले जे छोटी-मोठी कामं असतात ना, ती झालेली असतात. मला असं वाटतं, की जेव्हा आपली कामं वगैरे संपतात ना, तेव्हा आपण आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे. जे आपल्याला आवडतं ना, ते केलं पाहिजे. आणि मला आहे ना, सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे बबडूसोबत टाईम स्पेंड करणं, बबडूसोबत खेळणं, बबडूसोबत म्हणजे बोलणं. तर मी ना या वेळामध्ये बबडूसोबतच जास्त करून असते आणि त्याच्यासोबतच खेळत असते. टीव्ही, मोबाईल सगळं ना या वेळेला बंद असतं. मी आणि बबडू फक्त दोघंच मस्त असं टाईम एन्जॉय करतो. आणि हा ना मला स्वतःला खुश ठेवण्याचाच एक मार्ग आहे, कारण मला स्वतःला यातून खूप आनंद मिळतो. त्यासाठी मी हे असं करत असते. असो, तर खूपदा ना कमेंटमध्ये विचारण्यात येतं की ताई तू ट्रायपॉड कोणता यूज करतेस, तर तेच मला तुम्हाला आज सांगायचं होतं. म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये ते पण दाखवूया, कारण सारखं कमेंटमध्ये उत्तरं देणं आणि कमेंट वाढवणं ते काही मला आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओमध्येच सांगते. तर मी कोणताही ट्रायपॉड वगैरे यूज नाही करत. तर माझ्याकडे ना ही अशी एक रिंग लाईट आहे, ज्यामध्ये मी म्हणजे त्याला ॲज अ ट्रायपॉड म्हणून पण मी यूज करते. म्हणजे मोबाईलचा स्टँडसुद्धा आहे त्याला, तुम्ही बघू शकता. तर ते माझं आता काम चालून जातं, त्याच्यामुळे मी काही ट्रायपॉड वगैरे घेतलेला नाही आहे. आणि ही माझ्याकडे एक छोटीसुद्धा अशी एक सेल्फी स्टिक टाईप एक स्टँड आहे आणि हा एक आहे. ह्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवत असते, शॉर्ट व्हिडिओ वगैरे. हे पण मला खूप युजफुल ठरतं. तर आता मी बनवायला घेते दाल खिचडी. तर त्यासाठी जी कटिंग वगैरे करायची आहे ते पण मी जवळ हॉलमध्येच करत असते, कारण बबडू माझा हॉलमध्ये असतो, एकटाच असतो. तर त्याच्यासोबत खेळता त्याच्यासोबत बोलता आणि टी व्ही बघता हे सगळे कामं जी आहेत ती माझी होत राहतात. भाज्या तर कटिंग करून झालेल्या आहेत. आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि मी मसाला खिचडी बनवायला घेतलेली आहे. सगळ्यात आधी ना डाळ मी शिजवणार आहे. तर इथे ना मी 2 कप डाळ घेतलेली आहे अंदाजे, कारण की मी आज जो भात यूज करणार आहे ना, तो आदल्या दिवशीचा उरलेला भात आहे आणि तो मला आता संपवून टाकायचा आहे. म्हणून मी दुसरा काही भात शिजवणार नाही आहे. जर तुम्ही तांदूळ जर वेगळे घेणार असाल ना, तर मग जितकी डाळ असेल ना, तितक्या अर्धे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजे डाळीची क्वांटिटी आपल्याला जास्त ठेवायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तर मी आता अगोदर डाळ शिजवून घेते. मी ना ही जी खिचडी आहे ना, ती नेहमी बनवत असते आणि नेहमी अशीच टेस्टी बनते. या खिचडीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी जी आहे ती यूज करू शकता. मी आज फ्लॉवर, मटार आणि शिमला मिरची यूज करते. तर आता मी अगोदर डाळ शिजवून घेते. डाळ शिजता माझ्या लक्षात आलं की मी भांड्यांचा ट्रे आहे ना, तो असा खिडकीवर वाळत लावला होता आणि तोच मी काढते. तर हा जो ट्रे आहे ना, तो मी मिशोवरून मागवला होता आणि खरंच मस्त आलेला आहे आणि मला खूप जास्त आवडलेला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे छोटी फॅमिली आहे आणि थोडी भांडी होतात ना घासण्यासाठी, त्यांच्यासाठी खूप मस्त आहे. एकदम जास्त भांडी याच्यामध्ये नाही राहत, पण माझ्यासाठी खूप परफेक्ट आहे, कारण मी ना थोडी भांडी नेहमी घासत असते. त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप मस्त आहे. तर आता मी फोडणी देते. तर फोडणी देताना तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं ना, की नंतर खडे मसाले टाकले काही आणि त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि आलं लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित ना परतून घेतलं. कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर मी काही मसाले टाकले आणि छान असं त्या मसाल्यांना सुद्धा परतून घेतलं. मसाल्यांमध्ये ना मॅगी मसाला मी नेहमी टाकते आणि त्याने खूप जास्त टेस्टी बनतं. मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर ना ज्या उरलेल्या भाज्या होत्या, टॉमॅटो, शिमला मिरची, त्या सगळ्या मी टाकलेल्या आहे. वरून मी बॉईल केलेला एक बटाटा टाकलेला आहे आणि व्यवस्थित ना त्याला मिक्स करून ना एक 5 मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे, कारण जी मटार आहे ना ती शिजायला थोडंसं टाईम जातो म्हणून. तर झाकणावर थोडंसं पाणी ठेवते नेहमी मी, म्हणजे कसं माहिती आहे का, वाफेवरती छान अशी भाजी जी आहे ती शिजते. तर आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर मी चेक केलं तर माझे जे मटार आहेत ते मस्त असे शिजलेले आहेत. मी ना कधी पण किचनमध्ये आले की बबडू माझ्याशिवाय राहतच नाही. बघा, तो लगेच किचनमध्ये आला माझ्यासोबत खेळायला. तर मी त्याला सांगितलं की मी लगेच येते. हे आमचं दिवसभर असं चालूच असतं. तर आता आहे ना यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे, जी आपण मगाशी बॉईल केली होती ना
ती डाळ टाकल्यानंतर जो माझ्याकडे भात होता उरलेला तर तो पण मी याच्यामध्ये टाकते. म्हणजे फोडणीचा भात वगैरे करण्यापेक्षा ही अशी खिचडी वगैरे केली ना खरंच खूप मस्त लागते. तर तुम्ही सुद्धा नक्की ना ही खिचडी ट्राय करून बघा, तुम्हाला 100% आवडेल. याआधी पण ही रेसिपी मी शेअर केलेली आहे, पण आता आहे ना आपल्याकडे नवीन जे यूट्यूब फॅमिली मेंबर वाढलेले आहेत तर त्यांना माहीत नव्हतं म्हणून मी टाकली. आता मीठ वगैरे टाकून ना वरून छान असं गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. जितकी आपल्याला पातळ खिचडी हवे ना त्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा वाफेवर ना शिजवायचं आहे. जोवर आपली खिचडी शिजते ना तोवर म्हटलं थोडंसं चेहऱ्याला काहीतरी असं छान करूया. कारण जसं की मी तुम्हाला बोलले की आज मी माझ्या हॅपीनेससाठी काय काय करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर स्वतःकडे पण लक्ष द्यायला खूप जास्त आवडतं आणि असं काय काय ट्राय करायला पण खूप जास्त आवडतं. तर खूप दिवसापासून ना अशी मी संत्रीची जी सालं आहेत ना ती मी सुकवते, कारण आजकाल संत्री खूप जास्त खाल्ली जातात आमच्याकडे. तर त्याची सालं फेकून देण्यापेक्षा मी काय करते असं उन्हामध्ये सुकवते. ती छान अशी सुकलेली होती तर विचार केला की आज मस्त असा फेस पॅक बनवूया आणि थोडंसं चेहऱ्याला लावून पण घेऊया, कारण आज टाईमसुद्धा होता माझ्याकडे, निवांत वेळ होता, म्हटलं हे आपण करूया. तर ना छान अशी ना सालांची पावडर करून घेतली आणि एक चमचा भरून साईडला काढून घेतली आत्तासाठी आणि बाकीचं जे आहे ना ते मस्त असं बंद डब्यामध्ये ठेवणार आहे स्टोअर करून. म्हणजे कसं कधी आपल्याला हवं असेल ना तेव्हा आपल्याला घेता येईल. बाहेरचे विकतचे जर फेस पॅक तुम्ही घेतले तर किती महाग मिळतात, तर त्यापेक्षा आपण असं जर घरीच केलं ना तर खूप बेस्ट असतं. तर ते याच्यामध्ये ना मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि मध पण टाकली, पण ते ना थोडंसं शूट झालं नाही त्यासाठी सॉरी. तर मध आणि दूध टाकून ना छान असा फेस पॅक रेडी करून घेतला. चेहऱ्याला लावायच्या अगोदर ना चेहरा स्वच्छ असा धुवायचा, कारण चेहऱ्यामध्ये ऑलरेडी आपल्या डस्ट वगैरे असते तर ते त्याच्या सकट कधीच ना आपण चेहऱ्याला काय लावायचं नसतं. तर चेहरा अगोदर धुतला आणि मस्त असं एक लेअर लावून घेतली फेस पॅकची आणि 10 मिनटानंतर आहे ना मी पुन्हा आपला चेहरा आहे तो धुतला. तर चेहरा डायरेक्ट धुवायचा नाही आहे, थोडासा ओला हात करून ना आपल्याला थोडासा असं म्हणजे चेहऱ्याला स्प्रेड करायचा आहे, चोळायचं आहे. यामुळे काय होतं माहिती आहे का, हा जो आपला फेस पॅक आहे ना स्क्रबचं सुद्धा काम करून जातं. जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ना आपल्या चेहऱ्याला ते पण याने निघून जातात. तर मस्त असं स्क्रबिंग झाल्यानंतर ना चेहरा मी स्वच्छ असा धुतलेला आहे आणि बाकीची जी पुढची कामं आहेत ती करायला सुरुवात केली. तर आता बघा माझं सगळं होईपर्यंत ना माझी खिचडीसुद्धा झालेली आहे छान अशी रेडी. तुम्हीसुद्धा अशी खिचडी नक्की करून बघा, खरंच सांगते एक नंबर होते. जेव्हा काहीतरी चटपटीत खायचं असतं ना तेव्हा मी हीच खिचडी बनवत असते. तर ठीक आहे, आता आम्ही मस्त असं जेवून घेणार आहोत. दुपारचं रुटीन असंच असतं माझं नॉर्मली आणि जे मला आवडतं ते मी करत असते. कधी मला गाणी ऐकायला आवडतात तर मी गाणी ऐकते. म्हणजे जे मला आवडतं ना ते मी करत असते आणि स्वतःला सुद्धा खुश ठेवत असते, कारण इथे ना मला निवांत वेळ मिळत असतो दुपारचा. नाहीतर सकाळी संध्याकाळी थोडीशी धावपळ ही असते. तर आता आहे ना खिचडी वगैरे झालेली आहे तर विचार केला की अगोदर ना विहानला जेवायला भरवते, त्याच्यानंतर मी सुद्धा जेवून घेते आणि नंतर बाकीचा जो पसारा दिसतोय ना तुम्हाला ओट्यावर तो सुद्धा मला आवरायचा आहे. असो, तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघितलात ना त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि असेच छान व्हिडिओ तर घेऊन मी येणार आहेच, पण तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे, कारण तुमची एक लाईक एक कमेंट मला खूप जास्त प्रोत्साहन देतं. तर प्लीज व्हिडिओ जर आवडले असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. चलो बाय बाय.